नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत मनोज शिरोडकरजी. मनोजजी, आपलं स्वागत आहे. आम्ही ही जी मालिका सुरुवात केली आहे तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. थोडक्यात सहज गप्पा मारायच्या की उद्योग कसा चालू आहे आपला. आणि त्याचा उद्देश असा आहे की जी इतर श्रोती आहेत जे ऐकतायत ही मुलाखत, त्यांना यातनं काहीतरी बोध घेता यावा. इतर मराठी मंडळी जे ऐकतायत त्यांना समजावं की एका मराठी उद्योजकाची कहाणी कशी आहे आणि त्यातनं त्यांना काय धडे घेता येतील, काय बोध घेता येतील. ठीक आहे. आपण नेहमी सुरुवात करतो आपल्या कंपनीविषयी समजून घेऊन. तर मनोजजी, आपली कंपनी काय आहे, तिची प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस काय आहेत, हे जर थोडक्यात सांगितलं तर त्यानंतर मग आपण पुढील प्रश्न घेऊया. आम्ही बेसिकली नॉन ऑटोमोटिव्ह प्रोडक्ट्स बनवतो. वी मेक पार्ट्स ॲज पर कस्टमर ड्रॉइंग अँड डिझाईन. मग त्याच्यामध्ये नुसतेच पार्ट्स नाही, प्रिसिजन कॉम्पोनंट्स, त्याच्या असेंब्लीज, त्याचं टेस्टिंग, हे सगळं करतो. आणि जवळजवळ 95% आमचा एक्सपोर्ट आहे. 35 देशांना आम्ही एक्सपोर्ट करतो पार्ट्स. आणि मग त्याच्यामध्ये ऑइल अँड गॅस सेक्टर आहे, हायड्रॉलिक्स सेक्टर आहे, फूड प्रोसेसिंग इक्विपमेंट्स हा एक सेक्टर आहे, इलेक्ट्रोमेकॅनिकल इक्विपमेंट्स हा एक सेक्टर आहे. तर असा निश मार्केट आम्ही पहिल्यापासून फोकस केला आणि त्याच्यात आम्ही काम करतो. सुरुवात कधीपासून, उद्योगाची सुरुवात कधी आहे? मी थोडी बॅकग्राऊंडवर जातो. वडील माझे किर्लोस्कर ऑइल इंजिन्सला होते. त्यांनी 1983 साली नोकरी सोडून बिझनेस चालू केला ट्रेडिंगचा. मग त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल कन्झ्युमेबल्स आम्ही सगळ्या कस्टमर्सला सप्लाय करायचो. तर संजय टूल्स अँड ॲक्सेसरीज या नावाने ही कंपनी आहे, ज्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 36 व्हर्टिकल्स रिप्रेझेंट करतो. सँडविक, 3M, एक्झॉन मोबिल या सगळ्या कंपन्यांवर. तर याची सुरुवात मी पहिल्या दिवसापासून बाबांबरोबर काम करायला लागलो. कारण 83ला त्यांनी सोडली तेव्हा मी 12वीत होतो. आणि नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली, तर मग सकाळचा वेळ कॉलेज करायचं आणि दुपारी वडिलांबरोबर काम करायचं. इंजिनिअरिंग इथंच पुण्यातच केलं? हो, MIT मधून केलं. ओके. तर त्यावेळेला त्यांच्याबरोबर काम करताना असं लक्षात आलं की अरे, हे आपण स्वतः करता काम करतो. त्याच्यामुळे पहिल्यापासून मला नोकरी करावी हे अट्रॅक्शन कधीच राहिलं नाही. इनफॅक्ट मला वाटायचं की आपण जे 8 तास काम करतोय ते आपण स्वतःसाठी करायला पाहिजे, ते दुसऱ्यासाठी का करावं. छान. इथं आपली जे दर्शक आहेत ना, त्यातली बरीच लोक अशी आहेत ज्यांची की घरातली लोक किंवा ज्यांचं कुटुंब, ज्यांची फॅमिली, ज्यांचे आई बाबा, यांची स्वतःची फॅक्टरी किंवा स्वतःचं युनिट किंवा एखादा बिझनेस आहे. त्यांच्यासाठी हा एक मौल्यवान धडा आहे की मनोजजींनी कसं इंजिनिअरिंग करत करत काही कामाला हातभार दिला, जेणेकरून त्यांना भरपूर काही शिकता आलं. आणि महत्वाचा धडा हा की नोकरी करावी की उद्योग करावा, हा त्यातनं मिळालेला. हे रोपटा वडिलांनी त्यांना जे काय PFची अमाऊंट मिळाली होती 20,000 रुपये, त्याच्यावर सुरुवात केली. आणि 2005 सालापर्यंत आम्ही साधारण 70 कोटीपर्यंत तिथे ट्रेडिंगचा बिझनेस नेला. मग त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगले कस्टमर्स त्यावेळेला. 20,000 रुपये ते 70 कोटी. हो, हा साधारण 1987 पासून ते 2005 पर्यंतचा प्रवास. म्हणजे 18-20 वर्षामध्ये 20,000चे 70 कोटी टर्नओव्हर पर्यंत. हो, इंटरेस्टिंग. मग 2005 साली आम्ही घरच्यांनी असा विचार केला की सर्व फॅमिलीनी एकाच बिझनेसवर डिपेंडंट राहणं बरोबर नाही. अप्स अँड डाऊन्स कॅन हॅम्पर द एंटायर फॅमिलीज इश्यूज. तर त्यावेळेला मग आम्ही असं ठरवलं की वी विल एंटर इन टू मॅन्युफॅक्चरिंग. आणि ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे. माहिती आहे, आपण मॅन्युफॅक्चरिंग विषयी तर नक्कीच ऐकूयात. काल आम्ही ना फॅमिली बिझनेस फोरम आहे MCCIचं एक, मी आणि रमण नंदा, आम्ही एक 20 लोक फॅमिली बिझनेस पीपल आले होते. आमच्या चर्चेचा विषय होता की डायव्हर्सिफाय कधी करावं की नाही. इंटरेस्टिंग भाग आहे की साधारणतः जी लोक 15-20 वर्ष एकच काम करतात, त्यामध्ये फोकस ठेवतात, त्यात ग्रोथ येते, त्यानंतर जे रिसोर्सेस म्हणजे वेळ आणि पैसे जे शिल्लक राहतात, त्यातनं काहीतरी करू शकतो आपण नवीन. तर डायव्हर्सिफाय जर करायचं असेल तर सुरुवातीला कुठंतरी जम बसवणं आवश्यक आहे. तो जम बसला असेल तर त्यातनं मिळणार उत्पन्न किंवा पैसे आणि वेळ आणि जो कॉन्फिडन्स येतो, तो आत्मविश्वास येतो, त्यातनं नवीन नक्कीच काहीतरी करता येतं. तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करायचं ठरवलं. हो, आणि त्याच्यामध्ये उद्देश असा होता की आम्ही सँडविकचे डिस्ट्रीब्युटर आहोत, तर आम्ही कस्टमर्सला बऱ्यापैकी व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस देतो, ज्याच्यामध्ये मग कस्टमरचे सायकल टाईम्स कमी करणं, त्यांचा कम्प्लीट कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंगचा लेआउट बनवून देणं, या सगळ्या गोष्टी करताना मग कस्टमर आम्हाला म्हणायला लागले. त्यावेळेला सबकॉन्ट्रॅक्टर्सची
संख्या खूप कमी होती आहे. इफ यू सी अबाउट 2005-2006. तर ते म्हटले की अरे तुम्ही एवढं सगळं करताय तर आम्हाला वाय डोंट यू स्टार्ट सप्लाईंग अस द कॉम्पोनंट्स. मग ती सुरुवात झाली. कारण आम्ही इन 2005-2006 एव्हरी इंडस्ट्री वॉज ॲट पीक आणि वी सेड दॅट इज द टाइम वेन वी शुड टेक द रिस्क. ट्रेडिंग टू मॅन्युफॅक्चरिंग हा इंटरेस्टिंग रूट आहे ना. हो. भारतातला सगळ्यात मोठा उद्योजक आतापर्यंतचा कोण आहे? टाटा नंतर धीरूभाई. हो. इंटरेस्टिंग कहाणी ना त्यांची सुद्धा. ट्रेडिंग पासून सुरुवात केलं त्यांनी, टेक्सटाईल ट्रेडिंग, आणि त्यातनं नंतर स्वतःचं ओनली विमल, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, त्यानंतर पेट्रोकेमिकल्स. राईट. हे बॅकवर्ड इंटिग्रेशन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये करणं इंटरेस्टिंग, सोपं जातं कारण तुम्हाला समजतं ते क्षेत्र काय. आणि जेव्हा कस्टमर स्वतः म्हणतोय की मला तुझ्याकडनं काहीतरी हवं आहे, मी तुला पैसे देतोय त्यासाठी, तर तो जो आत्मविश्वास असतो तो काही वेगळाच. हो की नाही? बरोबर आहे. नाही, आणि कसं आहे की ट्रेडिंगमध्ये तुम्हाला तुमच्या कस्टमर्स आणि तुमचे प्रिन्सिपल्स या दोघांवर डिपेंडंट राहावं लागतं. व्हेरॅज मॅन्युफॅक्चरिंग ही क्रिएशन आहे. तुम्ही काहीतरी स्वतः क्रिएट करता आणि त्यातनं जो बिझनेस तुमचा तयार होतो तो लॉंग लास्टिंग असतो आणि तो सस्टेन होण्यासारखा बिझनेस असतो. ट्रू. सो दॅट इज वाय वी डिसाइडेड टू एंटर इन टू मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे हे कधीची गोष्ट आहे? 2005 मध्ये. 2005 मध्ये. 87 ते 5 आणि 5 नंतर मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. सो आमचा ट्रेडिंगचाही बिझनेस अजून चालू आहे आणि हा मॅन्युफॅक्चरिंगचाही बिझनेस आम्ही 2005 साली सुरू केला. वी स्टार्टेड विथ ओनली वन मशीन. आणि हॉर्बिगर इंडिया म्हणून एक कंपनी आहे, त्यांना आम्ही थोडेफार पार्ट्स सप्लाय करायला सुरुवात केली जॉब वर्कवर. पण 2005 सालापासून 2023 आत्ता त्या एक मशीनचा टर्नओव्हर आमचा साधारण वर्षाला काहीतरी 76,000 आम्ही हे केला असेल. त्याच्यावरून आज आम्ही आता यावर्षी वी विल क्रॉस समवेअर बिटवीन 230 and 250 crores. छान. म्हणजे जी कहाणी 20,000 ते 70 कोटी होती ती तो पहिला पडाव, पहिला अंक. दुसऱ्या अंकामध्ये आपण सुरुवात करतोय साधारणतः 1 लाखापासनं आणि आता तो आपली मजल आहे 250 कोटीपर्यंत. ठीक आहे. इंटरेस्टिंग. आणि तो मागचा कालावधी होता बऱ्यापैकी 13 + 5 18 वर्षाचा. आणि हा कालावधी ही सुद्धा 18 वर्ष झालेली आहे. 18 वर्ष झालेली आहे. इंटरेस्टिंग आहे. ओके. आपण याच्याविषयी तर चर्चा करूयातच की पण सुरुवात जेव्हा आपण 76,000 किंवा 1 लाखापेक्षा कमी आपलं टर्नओव्हर झालं पहिल्या वर्षी, काय अडचणी होत्या नेमक्या? खूप चॅलेंजेस आली. आम्ही कधी आम्हाला मॅन्युफॅक्चरिंगचा अनुभव नव्हता, त्याच्यामुळे आम्ही ज्या चुका करायला नाही पाहिजे त्या सगळ्या चुका करून बसलो. अशा कुठली चूक आहे किंवा अशी कुठली चूक आहे जी तुम्ही सांगू इच्छिता जेणेकरून इतर कोणी ती चूक करू नये? हो, मी सांगेन की कायम तुम्ही तुमचा फोकस इन्व्हेस्टमेंट्स ज्या करायला पाहिजेत, तर सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट तुमची मशीन्स आणि त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर केली पाहिजे. तुम्ही लँड अँड बिल्डिंगमध्ये पैसे गुंतवायला नाही पाहिजेत. ते तुम्ही रेंटवर घेऊ शकता, पण मशीन घेऊन ते पहिल्या दिवसापासून तुम्हाला उत्पन्न द्यायला चालू करतं. आणि म्हणून आज आम्ही इतक्या वर्षांनी आत्ता पहिल्यांदा आम्ही नाशिकमध्ये जागा घेतली. अजूनही आम्ही रेंटवरच काम करतो. हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना, कारण रेंटल यील्ड जे असतं का, रेंटल जे एक्सपेन्स असतो तो खूप कमी असतो. हो की नाही? जर रेंटलवरती गेल्यानंतर. आणि ती जर गुंतवणूक आपण मशिनरीमध्ये जर केली एक्झॅक्टली तर उत्पादनाची गुणवत्ता वाढवायला आणखी मदत होते. आणि मग ग्राहक मिळायला किंवा वेळेवर पैसे मिळायला किंवा जास्त किंमत मिळायला मदत होते. समजायला सोपं वाटतं, तरी पण का करतात लोक असं की नेहमी लँड आणि बिल्डिंग मध्ये इतके पैसे खर्च होतात त्यानंतर मशीन घेण्यासाठी काही उरत नाही असं? ही कन्व्हेन्शनल वे ऑफ थिंकिंग झाली सर. तुम्ही जर विचार केला, आता आज बँक सुद्धा बघते तर तुम्हाला बँक विचारते तुमच्याकडे फिक्स्ड ॲसेट्स काय आहेत, ज्याची आम्ही ज्याला म्हणतो आपण एक कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून वापरू शकतो. पण फॉर्च्युनेटली आम्ही बँकेबरोबर आता ज्या काम करतोय ते सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकबरोबर आहोत. आम्ही गेली 40 वर्ष आमचं ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि त्या ट्रॅक रेकॉर्डच्या बेसिसवर आम्हाला जी काय आज क्रेडिबिलिटी मिळाली आणि त्याच्यातनं त्यांचा जो सपोर्ट मिळाला त्यातनं आम्ही आज नक्कीच. खूप इंटरेस्टिंग. म्हणजे सुरुवातीला हा एक फार मौलिक धडा आहे तो असा की कशावरती गुंतवणूक करावी. जेव्हा आपल्याकडे रिसोर्सेस किंवा साधन सामग्री ही लिमिटेड असते तेव्हा मशीनवरती जास्त लक्ष द्यायला हवं, लँड वरती कमी लक्ष द्यायला हवं. ते रेंटल जरी घेतलं तरी चालतं. आणि एनिवे तुमच्याकडं जी गुंतवणूक आहे प्लांट मशिनरीमध्ये किंवा तुमच्या प्रॉडक्टमध्ये ती तुम्ही कधीही मॉनिटाईज करू शकता आणि लँड घेऊ शकत नाही असं नाही. फक्त त्याची प्रायोरिटी ठरवायला हवी आपण. छान. हे करत असताना आता तुम्ही 1 लाखाचा प्रवास किंवा 1 लाखापेक्षा कमी असलेला प्रवास 250 कोटीपर्यंत आलाय.
मी असं ऐकलं माझ्या सहकाऱ्यांकडनं की मागच्या 2-1 वर्षात खूप मोठी जंप झाली आहे म्हणून. ती काय आहे आणि ती कशी झाली आहे? मी याच्या आधी थोडा जातो प्लीज. माझा जो एक्सपोर्ट सुरू झाला त्याला MCCI कारणीभूत आहे. हो, धन्यवाद. म्हणजे MCCIनी एक सेमिनार ऑर्गनाईज केला होता ज्याच्यामध्ये CBI म्हणून नेदरलँड्सची एक ऑर्गनायझेशन होती जी डेव्हलपिंग कंट्रीजला मधून इंडस्ट्रीज सिलेक्ट करायचे आणि त्यांना हाऊ टू एक्सपोर्ट टू युरोप याचं पूर्ण ट्रेनिंग द्यायचे. तर ते जे त्यांनी त्यावेळेला इथे सेमिनार दिला होता त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं होतं आणि देन आय अप्लाइड फॉर दॅट. आणि मग जी काय 100-150 त्यांनी कंपन्या बघितल्या होत्या त्यातनं 3 कंपन्या त्यांनी सिलेक्ट केल्या होत्या अँड आय वॉज फॉर्च्युनेट टू बी वन ऑफ देम. हे ऐकून मला खूप आनंद झाला. हे तर आपण पुढे ऐकूयातच की एक्सपोर्टची तुमची जर्नी कशी होती, हा प्रवास तुमचा निर्यातीचा कसा आहे. पण त्या अगोदर मी एक सांगू इच्छितो आपल्या सर्वांना की जसं आपल्याला मनोजजी सांगतायत तसं जर आपल्याला निर्यात कशी करावी, कुठं करावी याविषयी मार्गदर्शन हवं असेल तर नक्की तुम्ही MCCI संपर्क साधू शकता. दरवर्षी 1600 वेगवेगळ्या कंपन्या MCCIचा ठप्पा घेतात जेव्हा त्यांना एक्सपोर्ट करायचा असतो तेव्हा. 1600 कंपन्या. त्यामुळे MCCIला थोडंफार कळतं एक्सपोर्ट काय कुठं वगैरे बऱ्याच दशकांपासून. MCCI दरवर्षी कोर्स सुद्धा ऑर्गनाईज करतं, पूर्ण कोर्स, जिथं की एक्सपर्ट लोक येतात आणि सांगतात की एक्सपोर्ट काय करावा, कुठं करावा, कसा करावा, काय अडचणी येतात आणि त्यावरती कशी मात द्यायची. आणि हे कोण शिकवतं? हे फक्त कॉलेजचे प्राध्यापकच नव्हे तर ज्या लोकांनी स्वतः एक्सपोर्ट केलाय ती लोक येऊन सांगतात जेणेकरून तुम्ही त्यांच्याशी रिलेट करू शकता. बरोबर. यासोबतच जर आपल्याला कुणालाही येऊन जर एक 10 मिनिट 15 मिनिट भेटायचं असेल माझ्या सहकाऱ्यांना HODsला तर तुम्ही नक्कीच आमच्या रिसेप्शनशी संपर्क साधू शकता आणि अशी भेट घेऊ शकता. कारण MCCIचा उद्देशच हा आहे की कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर या क्षेत्राची डेव्हलपमेंट करणं. ही काही प्रॉफिट मेकिंग कंपनी नव्हे. त्यामुळं काही गोष्टी जरी शुल्क असेल एक शुल्लकचं असं तर बऱ्याच गोष्टी ह्या मोफत सांगितल्या जातात किंवा दिल्या जातात. त्याचं कारणच एवढं आहे की जास्तीत जास्त आपल्या भागाचा, आपल्या राज्याचा विकास व्हावा. आपण परत वळूयात मनोजजी आपल्याकडं की एक्सपोर्ट आपण बोलत होता. तर ही एक्सपोर्टची किंवा निर्यातीची जर्नी कशी झाली आणि 95% एक्सपोर्ट बंद रेव्हेन्यू म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. कारण हा प्रचंड मोठा शेअर आहे तुमच्या निर्यातीतला. जेव्हा भारत म्हणतं की निर्यातीतनं ही 50% निर्यात भारताची ही मर्चंडाईज मधली ही MSMEs आहे. तर आपण समजू शकतो का होत असेल, कारण आपल्यासारखी लोक इतकी मोठी निर्यात करतायत. तर आपण थोडं निर्यातीविषयी बोलला तर बरं. हो, तर त्या कोर्समध्ये आम्हाला वी गॉट अन अपॉर्च्युनिटी टू पार्टिसिपेट इन एक्झिबिशन्स लाईक हॅनोव्हर मेसे और मिडवेस्ट पॅरिस. या एक्झिबिशन्समध्ये आम्ही सलग 4 वर्ष पार्टिसिपेट. आम्ही एप्रिलला परत घेऊन जाणार आहोत हॅनोव्हर मेसेला लोकांना. आणि यावर्षी आम्ही दुबई, इंडोनेशिया, UK आणि जर्मनी अशा ठिकाणी घेऊन गेलेले आहेत आमच्या मेंबर्सना. आणि परत आता ॲग्रिकल्चर एक्सपोर्टसाठी एक डेलिगेशन चाललंय आमचं पुढल्या काही आठवड्यांमध्ये. तर सॉरी, तुम्ही सांगत होता हॅनोव्हर आणि तर त्या एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट केल्यावर आम्हाला जे सुरुवात झाली एक्सपोर्टची तिथनं काही 2-3 कस्टमर्स मिळाले. आय एम ग्लॅड टू से की ते आजही आमचे कस्टमर्स आहेत आणि त्यांच्याबरोबर आजही आमचा बिझनेस वाढतोय. तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता सांगते की ते असतील आणखी म्हणून. आणि कसं आहे की त्याच्यामुळे आम्ही पहिल्या दिवसापासून फोकस हा होता की इट वॉज माय पॅशन की आपलं भारतात तयार होऊन जगात प्रॉडक्ट एक्सपोर्ट व्हायला पाहिजे. आणि ज्या योगे आपल्या देशाची, आपल्या स्वतःची एक गुणवत्ता जगाला कळली पाहिजे आणि आपण जग हे आपलं मार्केट कन्सिडर केलं पाहिजे. कॉम्पिटिशन आहे तेवढ्यात अपॉर्च्युनिटीज पण आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोक एक्सपोर्ट करताना जे थोडंसं घाबरतात की कॉम्पिटिशन आहे चायनाकडून आहे इकडं तिकडं, पण ज्यांना क्वालिटी, डिलिव्हरी, सस्टेनेबिलिटी पाहिजे ती लोक बरोबर तुमच्याकडे येतात. तुम्हाला वेगळं मार्केटिंगला एक प्रश्न विचारतो एक्सपोर्ट विषयी. मला उत्तर माहिती आहे पण बरीच लोक हा पहिला प्रश्न विचारतात, अहो ते एक्सपोर्ट कुठल्या तरी देशात करायचं, ती लोक पैसे वेळेवर नाही दिलं तर काय करायचं. हा एक असा भोळा भाबडा पहिला प्रश्न असतो बऱ्याच आपल्या मराठी लोकांचा किंवा भारतीय लोकांचा. काय उत्तर आहे त्याचं? नाही, तुम्ही तुमचा कस्टमर हा व्यवस्थित, जसं तुमचा कस्टमर तुम्हाला सप्लायर म्हणून पारखून घेतो तसं तुम्ही तुमच्या कस्टमरला पारखून घेतलं. म्हणजे काय करायचं? आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज, DNB नंबर असतो किंवा तुम्ही MCCIच्या थ्रू ही इन्फॉर्मेशन काढू शकता. बरोबर.
त्या याच्यावरून त्यांचं पूर्ण हिस्ट्री चेक करून तुम्ही बाबा हा माणूस आपल्याकडे अप्रोच कसा झाला, मग काय आहे, बरोबर, मग हा कॉन्फिडन्स घेऊनच आपण तो एक त्यांच्याबरोबर पहिलं ट्रान्झॅक्शन करायला पाहिजे. आणि हे समजून घ्यायला हवं की बरेच लघुमध्यम उद्योजक म्हणजे ज्यांचं टर्नओव्हर 250 कोटीपेक्षा कमी, 50 कोटीपेक्षा कमी आणि बरेच जण 5 कोटीपेक्षा कमी टर्नओव्हर असलेली लोक सुद्धा मराठी लोक, मराठी महिला, मराठी पुरुष हे निर्यात करतायत. त्यामुळे तो आत्मविश्वास तुम्ही बाळगायला हवा, हे करू शकता. जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही नक्की MCCI कडे येऊ शकता. MCCI तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल त्या बाबतीत. तर ही आपली एक्सपोर्ट झाली. पण 35 वेगवेगळ्या देशांमध्ये किती वेळ पुण्यात राहून किती वेळ बाहेर जायला लागतं? नाही, आता फॉर्च्युनेटली असं झालंय की कंपनीचं नाव चांगलं झाल्यामुळे आणि आम्ही डिजिटल मार्केटिंगवर फोकस केल्यामुळे, लाईक आमचे व्हिडिओज युट्यूब. कधीपासून डिजिटल मार्केटिंग चालू केलं तुम्ही? आय थिंक कोविड वॉज द मेन. मागच्या 3-4 वर्षामध्ये. 3-4 वर्षामध्ये मोठा इम्पॅक्ट येतोय, चांगला इम्पॅक्ट मिळतो. रिटर्न मिळतात म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी, मोठा रिटर्न असं वाटतं. हो हो, अगदी. डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय करायचं आपण? डिजिटल मार्केटिंग म्हणजे तुम्ही जे करताय ते ऑनेस्टली आणि ट्रान्सपरंटली कस्टमरला दाखवलं पाहिजे की हे आमच्याकडे बनतंय, हे आम्ही करू शकतो, या कॅपेबिलिटीज आमच्याकडे. म्हणजे एकतर ऑडिओ व्हिज्युअल बनवायचे आणि ते कुठं टाकायचे नेमकं? युट्यूबवर तुम्ही टाकू शकता, लिंक्डइन सारखं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तुम्ही टाकू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग तुमची वेबसाईट व्यवस्थित असायला पाहिजे. त्या वेबसाईटमध्ये कंटिन्युअस तुम्ही जे काय अपग्रेड करता त्या गोष्टी कंटिन्युअसली अपडेट करत राहायला पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर कुठला माणूस कुठे तुमचा व्हिडिओ बघेल हे तुम्हाला सांगता येत नाही. असं कधी होतं का बरं, कोणीतरी म्हणलं की आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला किंवा वेबसाईट बघितली, ते बघून आलो, असे कस्टमर आले? असेच कस्टमर्स आमच्याकडे बऱ्याच वेळेला आलेले. इंटरेस्टिंग ना. आणि ते व्यवस्थित पूर्ण अभ्यास करून आलेले असतात. छान. आपल्या कस्टमर्स म्हणजे आमच्याकडे जे येणारे कस्टमर आहेत ते आमची पूर्ण इन्फॉर्मेशन कुंडली त्यांना आम्हाला माहिती नसेल एवढी माहिती असते. कारण DNBचं रजिस्ट्रेशन असलं, बरोबर आहे, तुमचं सगळे फायनान्शियल रेकॉर्ड्स त्याच्यावर असतात. तर हे सगळं बघून ती लोक आपल्याकडे येतात. अँड दे कम विथ अ व्हेरी सिरियस इंटेन्शन. खूप छान. मागच्या 2-1 वर्षामध्ये मग टर्नओव्हर मध्ये काय जंप झालेली आहे आणि ती कशी झालेली? मी याला थोडं डिटेल्ड उत्तर प्लीज. कारण ज्या कस्टमर्स बरोबर आम्ही काम करतोय हे सगळे कस्टमर्स ऑइल अँड गॅस किंवा क्रिटिकल सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे यांच्याबरोबर तुम्हाला काम सुरू करण्याकरताच 2-2.5 वर्षाचा वेळ लागतो. त्यांचं सगळी ऑडिट्स होणं, त्या ऑडिट्समधनं तुम्ही पास होऊन त्यांचं व्हेंडर कोड मिळवणं, मग त्यांच्या RFQs येऊन ते कन्व्हर्ट होऊन मग ते पहिला जे काय ऑर्डर येते त्याचं तुम्हाला सॅम्पल बनवून द्यावं लागतं, त्याचं टेस्टिंग होतं. मग FAI ऑर्डर येते त्याचं टेस्टिंग होतं आणि मग ते कन्व्हर्ट होतं. तर ही जी काय कन्व्हर्शनची प्रोसेस आहे ही आमची मे बी 2021-22 पासून बऱ्याच पार्ट्सवर सायमल्टेनियसली चालू झाली. आणि ते सगळे ऑर्डर्स प्रोडक्शनाइज व्हायला आम्हाला 2022-23 हे वर्ष उजाडलं. दॅट इज वन. आणि सेकंडली China+1 ही जी काय आता गव्हर्नमेंट म्हणजे एकंदरीत पॉलिटिकल वर्ल्ड वाईड सिनारिओ जो चालू आहे त्याचा डेफिनेटली आम्हाला ॲडव्हान्टेज येतोय. लोक बऱ्यापैकी स्वतःहून चालत येत आहेत की आम्हाला ही प्रॉडक्ट्स पाहिजेत आणि आम्हाला हे करून पाहिजे. हे इंटरेस्टिंग आहे बरं का आपल्या सर्वांसाठी. कारण China+1 बऱ्याच लोकांना माहिती असेल, जगाचं जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग हे चायनामध्ये होतं आणि चायनामधनं वेगवेगळ्या देशांना सप्लाय होतं. मात्र जेव्हा कोविड झाला त्यावेळी काय डिस्रप्शन झाले सप्लाय चेनमध्ये, म्हणजे वेळेवरती एकतर रॉ मटेरियल नाही आलं किंवा प्रोडक्ट नाही आलं आणि त्यामुळे जो होणारा त्रास होता पाश्चिमात्य जगामध्ये त्यांना ते खूप अवघड गेलं. त्यामुळे ते म्हणले की नाही फक्त चायनावरती अवलंबून राहायला नको, चायनावरती तर आहेच सध्या, तिथनं पूर्णपणे बाहेर निघता येणार नाही, पण आणखी एखादा देश हवा. मग बरीच लोक व्हिएतनामला गेली आणि बरीच लोक म्हणतात की व्हिएतनाममध्ये थोडंसं काम होऊ शकतं, छोटासा देश आहे, पण जास्त हवं असेल तर भारताकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळं पाश्चिमात्य देशांचं सुद्धा भारताकडे खूप लक्ष आहे की इथं जर मॅन्युफॅक्चरिंग त्यांना करता आलं तर त्यांच्यासाठी त्यांची जी रिस्क आहे ती मिटिगेट होईल किंवा बॅलन्स होईल थोडंसं, असं त्यांना वाटतं. हे आपण नेहमी त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डॅव्हॉसला होतो बर्फामध्ये, तिथं लोक बोलतात किंवा भारतामध्ये टेलिव्हिजनवरती बोलतात. मात्र एखाद्या लघुमध्यम उद्योजकाला त्याचा फायदा होतो जेव्हा हे आपण ऐकतो तेव्हा हे खूप गोड वाटतं. कारण तुम्हाला फायदा होतो म्हणजे अशी बरीच लघुमध्यम उद्योजक आहेत, त्यांना याचा फायदा होत असेल, नसेल तर तुम्ही तो फायदा घ्यावा. म्हणजे जर तुम्ही क्वालिटी प्रोडक्ट देऊ शकाल, इंटरनॅशनल स्टँडर्डला साजेसे असे प्रोडक्ट देऊ शकाल, तर पाश्चिमात्य देश हे फक्त चायनाकडे न जाता तुमच्याकडं म्हणजे आपल्याकडं म्हणजे भारताकडे सुद्धा येतील. हाच त्यातनं घ्यायचा बोध. हो. आणि केवळ कॉस्ट हा फॅक्टर पाश्चिमात्य देशात बघितला जात नाही,
ते सगळ्या गोष्टींना इक्वल वेटेज देतात. इनफॅक्ट क्वालिटी, डिलिव्हरी सिक्युरिटी, कन्सिस्टन्सी आणि तुमचं कम्युनिकेशन, प्रोॲक्टिव्ह कम्युनिकेशन या गोष्टींना तितकंच महत्त्व आहे जितकं प्राईसला महत्त्व आहे. त्याच्यामुळे कदाचित काही कस्टमर्सला ते ओपनली सांगतात की आम्हाला तुमच्याकडनं घेतलेली प्रॉडक्ट्स ही चायनापेक्षा महाग पडतात, पण आम्हाला जी कन्सिस्टन्सी तुमच्याकडनं मिळते त्याच्यामुळे आम्हाला इफेक्टिव्हली आमची कॉस्ट ऑफ प्रोक्युअरमेंट ही कमी होते. हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या क्वालिटीवर नो कॉम्प्रोमाइज हा ॲटिट्यूड, हा अप्रोच हा ठेवलाच पाहिजे. थोडंसं प्रॉफिट सुरुवातीला कमी जरी वाटलं तरी सुद्धा. हो ना, हो ॲब्सोल्युटली. यावरती कन्सिस्टन्सी ना हा शब्द आपण बऱ्याच वेळा वापरतो, खूप सोपा शब्द आहे. मात्र इंटरेस्टिंग सांगतोय मी की आम्ही जेव्हा ॲग्री एक्सपोर्टसाठी दुबईला गेलो होतो तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला अनियन, कांदे हे आम्ही पाठवू. ते म्हणले हो तुम्ही पाठवाल, पण इतर जे देश आहेत ना ते त्यांचा रेट जरी थोडासा जास्त असला तरी ते दर महिन्याला पाठवतात. तुम्ही दर महिन्याला पाठवाल की नाही मला याची शाश्वती नाही, त्यामुळे तुमच्याकडनं घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही तुमची वारंवारता जी आहे, तुमची जी कन्सिस्टन्सी आहे ती नाही आहे, मग मला नको आहे तुमच्याकडनं. जरी 2 रुपये स्वस्त असेल तरी सुद्धा नको आहे. म्हणजे लोकांना क्वालिटी लागते आणि जर कन्सिस्टंटली असेल, एखाद्या वेळी आपल्याला थोडंसं नुकसान जरी झालं तरी सुद्धा तर लॉंग टर्म मध्ये त्याचा फायदाच होतो. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये प्रोॲक्टिव्ह कम्युनिकेशन, कारण तो 7 समुद्रापार बसलेला माणूस असतो. बरोबर आहे. आणि त्याला ती पॅनिक सिच्युएशन होते जर तुम्ही लास्ट मिनिटला त्याला सांगितलं की अरे मी आता नाही देऊ शकत आहे, त्याची लाईन थांबू शकते. बरोबर, ही रिस्क असते. त्याच्यामुळे ते काही जे डिसिप्लिन्स आहेत एक्सपोर्टसाठी हे पाळले गेलेच पाहिजे. यात 2 इंटरेस्टिंग बाबी मला आठवतात. एक, चायनाने काय केलं, चायना +1 जेव्हा सुरुवात झाली, चायनाने काय केलं की अचानकपणे ते ठरवायला लागले की आता परत एकदा आपण लॉकडाऊन करायचा. आणि चायनामध्ये कधी लॉकडाऊन होतो आणि कधी संपला हे काही बाहेर कळतच नाही लोकांना. आपल्याकडे जर झाला तर जगभर कळतं 1 सेकंदमध्ये, कारण आपण ट्विटरमध्ये, फेसबुकमध्ये, व्हॉट्सअपमध्ये सर्वांना कळतो. आपल्या पाहुण्यांना भरपूर आहे आपले जगभर ना, आपले मित्र वगैरे. मात्र चायनामध्ये काय चाललंय कळायचंच नाही. त्यामुळं ते कम्युनिकेशन जे तुम्ही प्रोॲक्टिव्ह म्हणता ते व्हायचंच नाही. त्यामुळे पाश्चिमात्य देश म्हणायला लागले, जे की आयात करतात भरपूर, ते म्हणायला लागले नको आता आपल्याला दुसरं कोणीतरी हवंय. तसंच भारतीय आपल्या बऱ्याच स्ट्रेंथ आहेत, पण आपल्या काही विकनेसेस सुद्धा आहेत. एक विकनेस आपली कम्युनिकेशनमध्ये बऱ्याच वेळा येते, ती म्हणजे आपण एकमेकांना समजून घ्यावं असं आपण बोलतो. म्हणजे थोडंसं आपण स्पष्टपणे बोलतो, थोडंसं आपण बोलत नाही. ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये तुम्ही समजून घ्यायला अशी अपेक्षा करतो. पण हे जेव्हा आपण आयात निर्यातीचं क्षेत्र येतं तेव्हा ते समजून घ्यायचा काही प्रश्न नसतो. आपण कसं कम्युनिकेट करतो फक्त त्यावरतीच त्यांना कळतं. एखादा अनुभव तुमचा असा कुठला आहे का की त्याचा फायदा किंवा त्याचं नुकसान होतं असं दिसलेला? मी म्हणेन की असे बरेच उदाहरण आहेत आम्हाला की जे आम्ही प्रोॲक्टिव्ह कम्युनिकेशन केल्यामुळे कस्टमरनी ते ॲप्रिशिएट केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याचा लॉंग टर्म बिझनेस रिलेशनशिपमध्ये खूप जास्त फायदा झाला. Honesty, transparency, integrity and loyalty with the customer on the parts what we are supplying is very important. म्हणजे थोडक्यात जर एखादी गोष्ट जरी होत नसेल, काही ऑनेस्टली सांगणं गरजेचं आहे, तर लवकरात लवकर त्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे ते कॅन मेक अल्टरनेट अरेंजमेंट. हे असं नाही की थोडंसं लपवून झाकून ठेवूयात आणि आपण काहीतरी प्रयत्न करू करेक्ट करण्याचा, मग ते प्रॉब्लेम कंपाऊंड होतो, प्रॉब्लेम मोठा होतो आणि त्यानंतर तेही काही करू शकत नाही, तुम्ही काही करू शकत नाही. ही अडचण वाटते. आणि अशा वेळेला आपण स्वतःला कस्टमरच्या शूजमध्ये टाकून बघितलं पाहिजे की त्याची जर अडचण होत असेल तर तो पुढे आपल्याला कधीच धंदा देणार नाही. तर त्याची अडचण लक्षात घेऊन आपल्याला वेळ पडली तर आम्ही खूप वेळा असं होतं की अर्जन्सी आली तर आम्हाला स्वतःच्या खर्चाने ते पार्ट एक्सपोर्ट करायला लागतात, बाय एअर पाठवायला लागतात. पण तो खर्च म्हणून न बघता ती एक आपली कमिटमेंट आहे आणि ती आपली गुंतवणूक आहे. ती आपली जी काय आपण दिलेली कमिटमेंट आहे ती आपण पाळतो आहे याचं ते खूप महत्त्व इंटरेस्टिंग ठरतं. हे आपण चर्चा करतोय की पहिल्या अंकामध्ये यांचा उद्योग 20,000 सुरुवात होऊन 70 कोटीपर्यंत कसा गेला आणि दुसऱ्या पिढीने सुरुवात केली 1 लाखापासनं आणि तो 250 कोटीपर्यंत आता कसा आलाय आणि त्यामध्ये निर्यातीचा 95% वाटा कसा आहे. हे सर्व करत असताना मला एक विचारायचं की टेक्नॉलॉजी म्हणजे छोट्या कंपन्यांना टेक्नॉलॉजी फायदेशीर ठरते का? IT टेक्नॉलॉजी की विशेष महत्त्व नसतं? छोट्या कंपन्यांनी कशा प्रकारे टेक्नॉलॉजी यूज करावी याविषयी काही आपण बोलू शकाल? टेक्नॉलॉजीचा उपयोग हा नक्कीच खूप होतो आणि तो प्रत्येक पदोपदी होतो. म्हणजे अगदी तुमची रेकॉर्ड्स असतील, ती रेकॉर्ड्स तुम्ही मेंटेन करणं, ती वेळेवर तुम्हाला सापडवता येणं आणि ती
तिच्यातनं तुम्हाला काय जे इन्फरन्सेस काढता येणं शक्य असेल ते करणं, याच्यासाठी ही टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची असते. कुठल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आपण वापरता? आपण बेसिकली ERP सॉफ्टवेअर्स जी आहेत, म्हणजे लोकल मेड ERP सॉफ्टवेअर सुद्धा तितकीच कॉम्पिटंट आहेत. ओरॅकल बेस्ड आहेत, व्हिज्युअल बेसिक बेस्ड आहेत. आणि बिझनेस डेव्हलपमेंटसाठी सुद्धा तुम्ही वापरता कुठलं? हो, अगदी. अच्छा, आम्ही आहे तीच सॉफ्टवेअर्स मध्ये ती सगळी हे करून घेतलेली आहेत. अच्छा, ती प्रोव्हिजन करून घेतली आहे की आमचं प्रत्येक कस्टमरला गेलेलं कोटेशन, त्याचा रेफरन्स आमच्याकडे असतो, किंवा प्रत्येक वर्षी जो काय सप्लाय आमचा त्यांच्याकडे जातो, सर्व रेकॉर्ड्स असतात. ती अनालाइज करून आम्हाला हे पण कळतं की अरे ह्या महिन्यात ह्या कस्टमरने हा पार्ट घेतलेला नाही, सलग 2 महिने घेतला नाही, तर आम्ही त्याला कळवू शकतो अरे की तू हा पार्ट घेतला नाही. म्हणजे आम्हाला ते वेळेवर तो एक ट्रिगर मिळतो. तो अमेझॉन कळवतो ना आपल्याला, 2 वेळा हे सामान घेतलं माझ्याकडून, हे 3ऱ्या वेळी घे म्हणून. एक्झॅक्टली, हाच काहीतरी प्रकार आहे. बरोबर, छान. तर हे करत असताना उद्योग म्हणल्यानंतर कस्टमर आले, सप्लायर्स आले, पण एक गव्हर्नमेंटचा सुद्धा थोडा रोल असतो. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतात, त्याचा काय इम्पॅक्ट होतो. तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा किंवा स्कीमचा, पॉलिसी म्हणजे ब्रॉडर स्केल, स्कीम म्हणजे स्पेसिफिक गोष्ट, कुठला काही इम्पॅक्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आलाय का? तो कसा? पॉझिटिव्ह इम्पॅक्ट खूप आहेत. जसं गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात तुम्हाला की एक्सपोर्टच्या अगेन्स्ट इन्सेंटिव्ह, बरोबर. जसं तुम्हाला ड्युटी ड्रॉबॅक स्कीम असेल किंवा RODTP असेल, या गोष्टींचा तर फायदा होतोच होतो. पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मशीन्स वगैरे जी काय तुम्ही इम्पोर्ट करता, ज्याच्या योगे तुम्हाला ती एक केपेबिलिटी आणि कॉम्पिटन्सी जगाच्या पाठीवर कॉम्पिटिशनसाठी उतरण्याकरता महत्त्वाची ठरते. बरोबर. त्याच्यावर तुम्हाला ड्युटीज भराव्या लागत नाही, टॅक्सेस भरावे लागत नाही, आणि तुमची फक्त हीच कमिटमेंट गव्हर्नमेंटला द्यावी लागते की एवढा जो काय या मशीनमध्ये जी काय आम्ही ड्युटी वाचवली आहे त्याच्या 6 पट किंवा 8 पट व्हॅल्यूचा आम्ही एक्सपोर्ट या पुढच्या 5 ते 6 वर्षात करू. बरोबर. हे खूप महत्वाचं योगदान ठरतं गव्हर्नमेंटकडून आपल्याला. छान. आणि त्यांच्या ज्या पॉलिसीज, आता इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आहे तुमच्या PCPS वर, पोस्ट शिपमेंट क्रेडिटवर किंवा पॅकिंग क्रेडिटवर, ही जी काय तुम्हाला गव्हर्नमेंटचं इंटरेस्ट सबवेन्शन आहे त्याचा तुम्हाला फायदा होतो. नक्कीच. तर अशा ज्या स्कीम असतात गव्हर्नमेंटच्या, त्याचाही आपण नक्की फायदा घ्यावा. जर आपल्याला आणखी माहिती हवी असेल ह्या स्कीमचा कसा फायदा घ्यावा, तरी तुम्ही MCCI मध्ये माझे सहकारी आहेत त्यांच्याशी संपर्क नक्की करू शकता. मला एक विचारायचं आहे, कंपनी म्हणल्यानंतर कुठलेही लोक आलेच, सध्या किती लोक काम करतात आपल्या कंपनीमध्ये? आमच्या कंपनीमध्ये सध्या 380 लोक आहेत. आणि आम्हाला हे खूप बरं वाटतं की आज 380-400 लोकांचे संसार आज आपल्यामुळे त्याच्यामुळे ती एक जबाबदारी असते आपल्यावर की ही आनंदाने जबाबदारी एकत्र असते. आनंदही असतो आणि जबाबदारी असते, कारण आपण जितके वाढू तितकं त्यांचा संसार आणखीन चांगला, त्यांचं सोसायटीमधलं क्रेडेन्शियल्स ही जास्त वाढणार आहेत. बरोबर. हे खूप महत्त्वाचं ठरतं आणि ती जबाबदारी डेफिनेटली एक काइंड ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपल्याला ती एक, बरोबर, ज्याला म्हणतो आपण, सुख देऊन जाते. मनोज, मला एक सांगा, तुमचं इंजिनिअरिंग कधी संपलं? मी 87ला पासआउट झालो. 87ला पासआउट झाला, म्हणजे बऱ्यापैकी आता त्यालाही 36-36 वर्ष झाली. काही मित्र इंजिनिअरिंगच्या आताही भेटतच असतील. हो. या विषयावरती काय चर्चा होतात की तुम्ही नोकरी घ्यायला हवी होती की तुम्ही उद्योग सुरुवात करायला होता? कधी चर्चा होते का, आणि काय चर्चा होतात आता जेव्हा भेटता किंवा मागच्या 4-5 वर्षात जेव्हा भेटलात? असं आहे की आता प्रत्येक जण एका पर्टिक्युलर टप्प्यावर येऊन पोचलेला आहे, आणि जी लोक नोकरीमध्ये होती त्यांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने काम करून ते एका सिनियर लेवलला त्या पोझिशन्सला पोचले आहेत. पण डेफिनेटली पीपल लुक ॲट यू व्हेरी डिफरंटली की अरे, नोकरी करताना तुम्हाला 58 वर्ष किंवा 60 वर्ष ही लिमिटेशन्स असतात, त्याच्यानंतर तुम्हाला नोकरीवर ठेवलं जातं. वेरॅज तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर तुम्ही 80व्या वर्षी सुद्धा तो कंटिन्यू करू शकतो, तुम्ही स्वतःला ऑक्युपाईड ठेवू शकता. हे एक खूप महत्त्वाचं, जॉब क्रिएटर बनता. हो, येस. आनंद वाटतो जेव्हा तुम्ही मित्रांसोबत भेटता, ही चर्चा करता की किंवा त्यांनाही आणि तुम्हालाही, त्यांनाही मित्र म्हणून. बरोबर. येस, गुड. मला शेवटचा एक प्रश्न हा विचारायचा आहे की जी लोक ऐकतायत ती साहजिकच मराठी भाषिक लोक आहेत, ज्यांना मराठी समजतं, ज्यांना कळतं, अशी लोक आहेत. एक बऱ्याच वेळी मिसकन्सेप्शन असं आहे की मराठी लोक उद्योग करायला धजत नाहीत. ठीक आहे, हे कन्सेप्शन आहे की मिसकन्सेप्शन आहे
आणि त्यावरती तुमचा काय रिस्पॉन्स आहे? माझ्या हिशोबाने हे मिसकन्सेप्शन आहे. आज जर तुम्ही महाराष्ट्रातले सगळे ज्याला म्हणतो आपण सक्सेसफुल MSMEs आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठं पर्सेंटेज, मग ते कोल्हापूर असो, सांगली असो, सातारा असो, पुणे असो, नाशिक असो, या सगळ्या ठिकाणी, औरंगाबाद असो, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला मराठी माणूस तितकाच ताकदीने पुढे येताना दिसतो. तर हे कन्सेप्शन आपण बदललं पाहिजे, म्हणजे की आम्ही करू शकत नाही किंवा अशा होऊ शकत नाही, ही मिथ आहे. तर तुम्ही काय सांगाल एखाद्या जो आपण ही मुलाखत ऐकतोय किंवा ऐकतीये, एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला नवीन उद्योग जर सुरुवात करायचा किंवा त्यांनी आत्ताच सुरुवात केलेली आहे, तर अशा एक व्यक्ती ज्यांची 1 लाखापासून 250 कोटीपर्यंतचा प्रवास जो आहे तो मागच्या 18 वर्षात झालेला आहे, अशी व्यक्ती काय सांगेल त्यांना, एक मराठी व्यक्ती? मी याच्यात 2 गोष्टी सांगेन. एक तर तुम्हाला तुमचं करिअर कुठल्या दिशेने न्यायचं आहे हे तुम्ही सुरुवातीला ठरवून, तुम्हाला जर उद्योगधंद्यात पडायचं असेल तर त्याची सुरुवात तुमची 2-3 वर्ष आधीपासून सुरुवात करायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळी माहिती गोळा करणं, तशी तयारी करणं, ह्या गोष्टीवर तितकंच फोकस ठेवला पाहिजे. आणि ज्याला आपण म्हणतो की सुरुवातीला 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स हा नोकरीचा खूप फायदेशीर ठरतो, ज्याचे काही तोटे मला आजही जाणवतात की मी कधीच नोकरी केली नाही, त्याच्यामुळे HR रिलेटेड काही फंक्शन्स किंवा या गोष्टी सुरुवातीपासून शिकाव्या लागतात. बरोबर आहे. आणि यात मी म्हणेन की जसे जसे आपण मोठे होतो, कंपनी आपली जशी मोठी होते, तसं आपण प्रोफेशनल ज्या लोकांनी इंडस्ट्रीमध्ये काम करून अनुभव घेतला आहे, अशा लोकांना आपल्या कंपनीमध्ये हाताशी धरून त्यांना अपॉइंट करून हे काम पुढे न्यायला पाहिजे. कारण सगळ्या गोष्टी आपण जशा कंपनी मोठी होत जाते तशी स्वतः सगळ्या गोष्टी नाही करू शकत. तर कुठेतरी आपल्याला जी गोष्ट आपण मे बी 1 लाखापासून 10 कोटीपर्यंत आणली, ती 10 कोटीवरून पुढे न्यायची असेल तर खूप गोष्टी तुम्हाला स्वतःमध्ये अनलर्न कराव्या लागतात. ॲब्सोल्युटली. आणि त्या गोष्टी डेलिगेट करण्याची एक जे काय स्किल आहे, रिव्ह्यू मेकॅनिझम, हे तुम्हाला शिकता यायला पाहिजे, तरच तुम्ही ते पुढे नेऊ शकता. खूप छान. खूप काही बोध घेण्यासारखी मुलाखत होती ही. तर ही आहे मनोजजींची कहाणी, जे की आणखी डेव्हलप होतीच आहे, पण आत्तापर्यंतची इंटरेस्टिंग कहाणी आहे की जो त्यांच्या कुटुंबाने उद्योग केला ट्रेडिंगचा, फक्त 20,000 ते 70 कोटीपर्यंत, त्या ट्रेडिंगच्या उद्योगाला त्यांनी नंतर ट्रेडिंगसोबतच मॅन्युफॅक्चरिंग सुरुवात केली, उत्पादन क्षेत्र सुरुवात केलं, आणि ते 1 लाखापेक्षा कमी पहिल्या वर्षात असताना आता 250 कोटीपर्यंत आलंय मागच्या फक्त 18 वर्षांमध्ये. त्यातही 95% निर्यात आहे. हे सर्व करताना 350 लोकांना नोकरी दिली गेली आहे. हे असंच आहे योगदान एका लघुमध्यम उद्योजकाचं, आणि अशाच बऱ्याच लघुमध्यम उद्योजकांचं, ज्यामुळं की माझा जिल्हा, माझं राज्य, माझा देश हे प्रगती करतं, याचा मला खूप खूप आनंद आहे. आपल्यालाही असेलच. ही मुलाखत आपल्याला आवडलेलीच असेल. माझी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपल्याला या मुलाखतीतलं नेमकं काय आवडलं हे नक्की आपण कमेंटमध्ये कळवाल. आपल्याला जर आणखी काही प्रश्न असतील जे आपण मनोजींना विचारू इच्छिता, नक्की आपण कमेंट्समध्ये विचारू शकाल. आम्ही मनोजींचा परत वेळ घेऊ आणि ते सुद्धा तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. MCCI साठी काही प्रश्न असतील तर त्यासाठी तर मी माझ्या सहकाऱ्यांचे नाव नंबर तुम्हाला देतोच आहे, त्यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क साधू शकाल. आज आपण आलात मनोजजी, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सर. धन्यवाद.